नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। गुंतवणूकदारांना भागीदार असे संबोधून त्यांच्याकडून ठेवी स्वीकारलेल्या वेलेंटिन इंडस्ट्रीजचे संचालकांवर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे। वेलेंटिना इंडस्ट्रीज आणि LLP कंपनीचे संचालक आणि इतरांकडून परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक झाली असल्यास संबंधितांना कागदपत्रे आणि पुराव्यासह आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी हजर राहावे असे आवाहन केले। वेलेंटिना इंडस्ट्रीज या कंपनीच्या कर्वे रोडवरील सक्सेस स्क्वेअर येथील कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी कारवाई करून संचालक संतोष नाथा बांदल आणि ज्ञानेश्वर अनंत चोरगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। कंपनीमध्ये वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या स्कीम गुंतवणूकदारांना आमिष दाखवण्यासाठी तयार करून गुंतवणूकदारांना कागदोपत्री 1% आणि प्रत्यक्षात 5% परतावा देण्याबाबत खोटे आश्वासन दिले। गुंतवणूकदारांना चुकीची माहिती देऊन गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून अनियमित ठेवी स्वीकारल्या आहेत। पोलिसांनी कंपनीच्या कार्यालयात तसेच संचालकाच्या घरी छापे टाकून महत्त्वाची काही कागदपत्रे जप्त केली आहे। कंपनीने जवळपास 2000हून अधिक लोकांकडून 43 कोटी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या आहेत। कंपनीकडून परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक झाली असल्यास संबंधित कागदपत्रे आणि पुराव्यांसह आर्थिक गुन्हे शाखेमध्ये तपासाकामी हजर राहावे असे पोलिसांनी आवाहन केले आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।